पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार ठाण्यातून व्हॉइस ऑफ मीडियाची सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। पत्रकारांच्या हक्क अधिकार आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासोबतच ठाणे जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची भक्कम बांधणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह अंबरनाथ येथे रविवार दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालली। ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून पत्रकार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसह सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला। उपस्थित पत्रकारांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतम वाघ आणि महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप यांनी प्रस्तावना केली। ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व अधिकार, संघटनेची आवश्यकता तसेच आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। बैठकीत पत्रकारांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या अडचणी, पत्रकारांच्या हिताचे प्रश्न, विविध समस्या तसेच त्या सोडविण्यासाठी संघटितपणे पुढे येण्याची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पत्रकार एकत्र आले तरच पत्रकारांच्या प्रश्नांना ताकद मिळेल। संघटन मजबूत झाले तरच हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष अधिक प्रभावी होईल। या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडियाची मजबूत संघटनात्मक उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला। आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला एका मजबूत व्यासपीठावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले। उपस्थित पत्रकारांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी गौतम गवई, संजय साळवे, प्रशांत लोणे, रजनीकांत गायकवाड, जगन्नाथ जावळे, सतीश आहिरे, सलीम मनसुरी, राजदीप जगताप, संतोष क्षेत्रे, राजू दोंदे, देवानंद पाढेन यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री साम्राज्य न्यूजसाठी सुरेश जगताप, अंबरनाथ।